1 वाटी बेसन, चवीनुसार साखर, सायट्रिक ऍसिड 1 चम्मच, बेकिंग सोडा 2 चम्मच, 2 पळी तेल, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, ग्लास पाणी. न बनवता आज आपण मिक्सरच्या भांड्यात बॅटर बनवणार आहे. सगळ्यात आधी आपण आता तेल टाकणार आहोत. आता साखर टाकते आहे. आता आपण सायट्रिक ऍसिड टाकतो आहे. आता आपण हळद टाकली, पाणी टाकणार आहोत. आता आपण फिरवून घेतलं. बेसन पीठ टाकायचं आहे. आता आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. मस्त बॅटर झालेलं आहे. सोडा टाकणार आहोत, चवीनुसार मीठ. परत आपल्याला मिक्सरला फिरवायचंय. बॅटर मस्त रेडी झालेलं आहे. आता कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेतलं आहे. भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण कुकर घेतला, त्याच्यात आपण 2 ग्लास पाणी टाकू. तरी आपण आतमध्ये ठेवणार आहोत. पाणी गरम करायला ठेवू. आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यालाही मस्त आता उकळ आलेली आहे. आता आपण डब्बा ठेवून घेणार आहोत. तुम्ही जर कुकरने करत असाल तर शिट्टी काढून घ्यावं लागेल. तर आपण 25 मिनिटं मीडियम गॅसवरती राहू. फोडणीसाठी लागणारे साहित्य: कोथिंबीरची पत्ता, मोहरी, सायट्रिक ऍसिड, साखर, मीठ. बघू शकता आपला ढोकळा किती मस्त पैकी फुललेला आहे.